नमस्कार, मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर. आपली कुस्ती यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत इंदापूर तालुका कळाशी गाव पुणे जिल्ह्यात. येथे रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित केलेलं आहे. निमित्त आहे युवा नेते माननीय श्री प्रवीण भैया माने, माजी सभापती बांधकाम व आरोग्य समिती जिल्हा परिषद पुणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक भावीने दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे. अत्यंत सुंदर कुस्तीचं मैदान घेतलेलं आहे. रविवार दिनांक 21/6/2026 रोजी दुपारी बरोबर 3 वाजता कुस्तीचं मैदान चालू होणार आहे. याची सगळ्या पैलवानांनी नोंद घ्यावी. कोण कोण लढणार आहेत कळाशीच्या मैदानात व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नंबर 1 ला कुस्ती घेतलेली पैलवान कालीचरण सोलनकर, महाराष्ट्र चॅम्पियन आहे, अनेक पदकाचा मानकरी आहे, गंगावे सालमीचा पैलवान आहे, कोल्हापूरला सरावाला आहे, विरुद्ध विक्रम घोरपडे, तो इत्या तोला मोलाचा महाराष्ट्र चॅम्पियन आहे, अत्यंत कुशल लढवय्या दोन्ही पैलवान. विक्रम घोरपडे हा शिवनेरी तालीम अकलूज मध्ये सरावाला. एक तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे आपल्याला. बघण्यासारखी कुस्ती घेतली. त्यानंतर कुस्ती घेतलेले पैलवान ओमकार ढुके, मार्कड कुस्ती केंद्र इंदापूर, विरुद्ध सोमनाथ शीत माळशिरस. अशी एक तगडी कुस्ती घेतलेली, पाहण्यासारखी कुस्ती आहे ही सुद्धा. त्यानंतर कुस्ती घेतलेली पैलवान सुशांत देवमाने, विघ्नार्था तालीम शिरसवडी, विरुद्ध सुबोध शिंदे मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे कात्रज. अशी एक तुल्यबळ लढत पाहायला मिळणार. त्यानंतर कुस्ती घेतलेले पैलवान मामा तरंगे, महाराष्ट्र चॅम्पियन, मार्कड कुस्ती केंद्र इंदापूर, विरुद्ध अबू चाऊस छत्रपती शिवराय शाळा कुर्डवाडी. अत्यंत चांगली कुस्ती, बघण्यासारखी कुस्ती आहे. दोन्ही पैलवान लढाऊ आहे. आपल्या गटात नंबर काढणारे पैलवान. त्यानंतर खाली कुस्त्या घेतलेल्या आहेत पैलवान प्रवीण करे, निमगाव केतकी, विरुद्ध महादेव बारवकर, विघ्नार्था तालीम शिरसवडी. त्यानंतर कुस्ती घेतलेले भैया पिसाळ, निमगाव केतकी, विरुद्ध गणेश वाघमोडे माळशिरस. त्यानंतर कुस्ती घेतलेले पैलवान गौरव पाटोळे कवठळे, विरुद्ध निखिल बोराटे, मार्कडा खाडा इंदापूर. त्यानंतर पैलवान बबलू कोळेकर, विघ्नार्था तालीम शिरसवडी, विरुद्ध स्वप्नील दगडे, निमगाव केतकी. त्याचबरोबर खाली कुस्त्या अत्यंत चांगल्या घेतलेल्या आहेत, बघण्यासारख्या कुस्त्या घेतलेल्या आहेत. त्याही बघूया कोण कोण पैलवान कोणाबरोबर लढणार आहेत. पैलवान सोनू सावंत, विघ्नार्था तालीम शिरसवडी, विरुद्ध स्वप्नील पाटील, मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्र पुणे कात्रज. पैलवान विक्रम करे, निमगाव केतकी, विरुद्ध गणेश कोळेकर, विघ्नार्था तालीम शिरसवडी. माऊली बोराटे इंदापूर, विरुद्ध अनुज जाधव विहाळी. त्यानंतर मुलींच्याही कुस्त्या घेतलेल्या आहेत, बघण्यासारख्या कुस्त्या घेतलेल्या आहेत. बघूया कोण कोण लढणार आहेत. महिला कुस्ती पैलवान विपुली विकास खटके तांबवेटे, विरुद्ध राधा शिंदे परांडा लोणी. लोणी देवकरला सरावाला नोंद घ्या. पैलवान तेजस्विनी असवे बाबुळगाव, विरुद्ध पैलवान जान्हवी उंबरकर पंढरपूर. काजल जाधव इंदापूर, विरुद्ध समीक्षा खंडागळे निमगावटे. अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत. सगळ्या कुस्त्या चांगल्या जोडलेल्या आहेत, बघण्यासारख्या कुस्त्या जोडलेल्या आहेत. तारीख लक्षात ठेवा, 21/6/2026 रविवार दुपारी बरोबर 3 वाजता कुस्तीचं मैदान चालू होणार आहे. पावसाळी वातावरण असल्यामुळे सगळ्या पैलवानांनी वेळेत या, हीच या संयोजन कमिटीची विनंती. या मैदानाचे आयोजक आहेत माननीय श्री तुकाराम बापू गोलांडे, माजी सरपंच कळाशी, मान्य श्री सुनील मोहिते पाटील, माजी उपसरपंच पिंपरी खुर्द शिरसवडी, मान्य श्री शिवाजीराव जगताप बाबुळगाव आणि समस्त ग्रामस्थ कळाशी यांनी आपल्या सगळ्यांना निमंत्रण देत आहेत. सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहा कुस्त्या पाहण्यासाठी, एवढीच या संयोजन कमिटीची विनंती. त्याचबरोबर या सीझनचं हे शेवटचं कुस्ती मैदान. त्यानंतर 1-2 महिन्यामध्ये शालेय कुस्ती स्पर्धा चालू होतील. त्यानंतर मग लवकरच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं
नियोजन कुठं केलं जाणार आहे याची माहिती तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना मिळेल. आणि सगळ्या पैलवानांना विनंती आहे, आपण तयारीला लागा. शालेयला स्कूल गेमसाठी, विद्यापीठसाठी आपण तयारी चांगली करा. याच आपली कुस्ती यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. त्याचबरोबर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाही तशा जवळच आलेल्या आहेत. कारण जून महिना तर जवळजवळ संपत आलेला आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या शेवट किंवा जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात यावर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन होईल असं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळं सगळ्या पैलवानांनी तयारी करा, स्पर्धेची तयारी करा, एवढंच सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याचबरोबर मी प्रत्येक वेळेला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आलेलो आहे की प्रत्येक पैलवानांनी आपला मेडिकल क्लेम काढून ठेवा. मी हात जोडून सांगतो, प्रत्येक पैलवानांनी मेडिकल क्लेम काढून घ्या. काळाची गरज आहे. दुखापत होत असते, लागत असते, त्यामुळे मेडिकल क्लेम हा फार महत्त्वाचा आहे. प्रत्येक तालमीतल्या वस्तादांनी पैलवानांना सांगावं, कोचनी वस्तादांना सांगावं, एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. त्याचबरोबर जुन्या कुस्त्या तुम्हाला कोणाच्या पाहायच्या असतील ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. अजून तुम्हाला जुन्या कुस्त्या पाहायला मिळणार आहेत. वारण्याच्या अनेक कुस्त्या तुम्ही पाहिलेल्या आहेत. आता फक्त राहिलेली रोहित पटेलची कुस्ती, ती लवकरच माझ्या माहितीप्रमाणे याच पुढच्या रविवारी तुम्हाला रोहित पटेलची कुस्ती पाहायला मिळेल. 21 तारीख झाल्यानंतर त्या पुढच्या रविवारी. फक्त तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की कुस्ती तुम्हाला कोणाची पाहायची आहे. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आणि या मैदानाला जास्तीत जास्त संख्येनं यावं हीच या संयोजन कमिटीची विनंती आहे. धन्यवाद.